डान्सवरती महिलांना कमी कपड्यात दाखवण्याची स्पर्धा लागलेली आहे आणि मंडळी या काळात असं असताना देखील जिनं आपलं पूर्ण अंग झाकून तुम्हा सर्वांच्या मनाला मोहिनी घातली आहे हीच आपल्या महाराष्ट्राची नऊवारीतली मराठमोळी संस्कृती अर्थातच मराठमोळी लावणी रसिको ढोलकीची साथ आहे शैलेश सांगलीकर यांची आणि या लावणीच्या रंगांची उधळण करण्यासाठी येतात आपल्या समोर लावणी सम्राज्ञी मंदाराणी घेऊन एक ठसकेबाज मराठमोळी लावणी
भूषण मास्टर रघुवीर खेडकर त्याच्या घराचा वास घ्या. आमची काय कुत्र्याची आवडत आहे का? तुम्हाला कोण कुत्रे म्हटलं? मला नाही का आता? तुम्ही कुत्रे नाहीत पण तुमचे तोंड कुत्रेवाणी रे. आमची तोंड कुत्रेवाणी. तो आमचा मोठा बॉस कुत्रा आहे. सरणार आव खेडकर ए घरी आहे का तुम्हाला रे? राम 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 रे. राम 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 रे. तुझ्या आईचा नवरा माझा मामा रे. ए का असतो का असतो? खेडकर किती भारी गाणं म्हणलाय. काय म्हणला? तू ऐकलं नाही का? नाचाच्या नादात नाही ना ऐकलं. राम 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 रे तुझ्या आईचा नवरा त्याचा मामा रे. रव्या खेडकरला हाकून मारले रे. ए मी तेव्हा तुझ्या आईचा नवरा त्यो 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 त्यो. आव खेडकर कसं काय मित्रांनो मित्रांनो तरी अरे मित्रांनो म्हणालो आनंदात आहे का? सर्वांनी ठीक आहे. कसं काय मास्तर तुमचं? एकदम ठीक आहे. तुझ्या आई कोणाजवळ आहे? पिंपळवंडीच्या गावाजवळ. अरे तसं नाही रे, तुझ्या भावाचं भांडण झाले. जमीन तुमला घर प्रपंच वाटून घेतला. म्हातारीची वाटणी काय केली? झाली ना. म्हातारा थोरल्याकडे आणि म्हातारी माझ्याकडे. मला वाटत होतं तू आईला ठेवशील जेवाय खावायला. आईबद्दल वाईट बोललो नाही बाबा. चांगली नाही. तुझं कसं काय? एकदम आनंदात आहे भाऊ. तुझा म्हातारा शाळेत जातो का? कशाला म्हाताऱ्याचं नाव घडलं? काही म्हातारा मिळालं. तू रडतो का? मला भेवदा घेतो. म्हातारा कधी मेला? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले म्हातारा मेला. म्हातारीच्या माग म्हातारीने किती पोरं काढली. म्हातारा मेला म्हातारी पोरं गाडी होय रे. नाही शाळेतलं तुझी पोरं काढली का काय म्हातारीनी? आज पळवची म्हातारी. नाही म्हातारा. अरे 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 म्हातारा चांगलं. श्रद्धांजली वाहणं गरजेचं आहे. त्याची टोपी काढ. टोपी काढ. नको रडू नको. त्याला जवळ घ्या. अरे अरे नका. अरे दुःख आहे. दुःख म्हणल्यावर इकडे हे बघ, दुःख सगळ्यांना असतं, सुख सगळ्यांना असतं. मरणदार तोरणदार कधी चुकवायचं नसतं. रडू नको रावे, रडू नको. श्रद्धांजली वाहतो. माझ्या इथं आलेल्या शोक न झालेल्या शोकाकुल बंधू भगिनींनो, रवी बडे यांचे वडील स्वर्गवासी झाले. आमच्या गावातला एक नालायक कार्यकर्ता मेला. याचं दुःख आम्हा सर्वांना होतंय. त्याच्यासारखा भाड खाऊ आमच्या गावात कोणी नव्हतं. आणि त्याच्या जाण्यामुळे भाड खावांच्या संख्येतला एक मणी गळून पडलेला. त्यांनी कधी राणक्या मुंडक्या बाया तशा जाऊ दिल्या नाही. नेहमी त्यांना चांगलं सांगायचं. असा म्हातारा रस्त्यात कधी बसला, तरुण पोरगी चालली तर तिच्याकडे बघून डोळे मारायचे. तरुण पोरं त्याला राहता येताना रस्त्याने म्हणायचे फार मादरचोट म्हातारा आहे. पण त्यांनी कधी वाईट वाटून घेतलं नाही. असं निर्लज्ज नालायक गाढव हलकट बेशरम म्हातार देवा घरी गेलं. त्याला आमची जोड्याची भावपूर्ण श्रद्धांजली. माझ्या बाबाला श्रद्धांजली वाटतो पण आमच्या घराचा सत्यानाश करायला लागला. तुझ्या आईचा नाल आहे तुझ्या. अरे आता तुझा बाप तिथं बिडी पीत बसता मी पाहिला म्हणून तुझी गंमत केली. मी तुझ्या स्वतः गमनच केली ना. आनंद देणार सर्व ठीक आहे. मी काही साधा सुद्धा माणूस नाही. अमेरिका, न्यूझीलंड, इंग्लंड, फॉकलंड, लोथल, भांगार पत्रे संडाचं डबलं हे कोणते देश काढले? एवढ्या मोठ्या मोठ्या देशात गेलो आणि जादूगार होऊन आलो. जादूगार ते यात्रेत बाजारात ती बसरी गुडगुडायची गुडगुड नाही रे. मोठमोठे जादूगार माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात साहेब आम्हाला शिकवा, साहेब आम्हाला शिकवा. पण मी त्यांना म्हणतो मला वेळ नाही. म्हणजे त्यांना तू जादू शिकवली नाही पण आम्ही तुझे मित्र आहेत का नाही, नुसती आम्हाला तुझी जादू दाखव. बघायची ठीक आहे. तुम्हाला जादू दाखव. याला काय म्हणतात? हाताचा पंजा. हाताचा पंजा. हाताचा पंजा आहे बरोबर आहे. पण या बोटांना काही नावं असतील ना. मला माहित नाही काय? ही करंगळी हा का ही मधली बोट झालं. ही तुझ्या आई, हा तुझा बाप आणि तुझ्या आईचं नवरे झालं.
अरे आरंगळी करंगळी भोपेकरी चापेकरी ढोमशा. मी या बोटावर अशी काही जादू करणार, मी या बोटावर अशी काही जादू करणार. हा अंगठा करंगळीच्या जागेवर जाणार, करंगळी अंगठ्याच्या जागेवर जाणार आणि मधली बोट त्याची आरगुड परगुड आरगुड परगुड आरगुड परगुड धर कथा कथा तोड धर कथा कथा तोड धर कथा कथा तोड आरगुड परगुड आरगुड परगुड आरगुड परगुड धर कथा कथा तोड धर कथा कथा तोड धर कथा कथा गिली 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 गिली. अरे दुनिया झुकते है मगर झुकाने वाला चाहिए. हे जग एवढं फास्ट आहे, मागं बघायला जगाला वेळ नाही. तुम्हाला माहिती का, या चौकात उभं राहायचं आणि नुसतं हात बांधून वर बघायचं. अख्ख्या 5 मिनिटात सगळी यात्रा वर बघताना दिसली नाही तर मग मला बोला. कारण तो बघतोय म्हणून मी बघतोय. वेळ नाही त्याला विचारायला तू का बघतोय म्हणून. आणि अशा यांत्रिक युगात आपण जर मागं पडलो तर आपलं गाव मागं पडलं. गाव 5 वर्षांनी मागं सरळ. म्हणजे अडाणी बुद्धीने जर मतदान केलं आणि नको तो नेता निवडून दिला तर गाव मागं सरतं 5 वर्ष. चांगला माणूस पुढे येईपर्यंत. तेव्हा आपल्या गावात असं करा, चांगला पुढारी निवडा. पुढारी पुढारी नाही नाही आमच्या गाव आपले सगळे तुकार पोर आहेत रे. तू पुढारी व्हाय. कोठारी होय, पैसे आम्ही लावतो. चांदीचे घर येईल पण पैसे लावेन मी. तुझ्या आईचं नाव आलाय पण घर रेखायला लागला का आमचे. हे बघा, आता आपल्याला आपल्या गावात योजना आणायच्या. पाणी नाही, दुष्काळ पडला, शेतकरी आत्महत्या करायला लागले. कुणाच्या मुलींचे लग्न होईना, कुणाच्या मुलांचे लग्न होईना, शेती मिळा म्हणजे सावकाराकडनं सुटाना. अशा वेळेस शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे आपल्याला पाण्याची गरज आहे. आता या आया बाया तासानी 1.5 तासानी 1.5 किलोमीटर पाण्याला जातात आणि पाणी भरतात. म्हणजे त्यांचंही दुखणं दूर झालं पाहिजे. याच्यासाठी पहिलं पाणी. आता पाणी पाहिजे म्हणजे नदी पाहिजे. नदी मंजूर. नदी मंजूर. अरे 10-5 गावं एकत्र होऊ आणि नदीचा प्रवाह खुदून आपल्या बाजूला करून घेऊ. नदी मंजूर. नदी मंजूर. बर आता नदीला तळ पाहिजे. तळ्याशिवाय नदी नाही आणि नदी शिवाय विकत नाही. तळ मंजूर. मंजूर. अरे पुढारी आहे का कोण आहे. तळ मंजूर का. मंजूर ना मंजूर. आता तळ पाहिजे म्हणलं तळ्याला वडे आले पाहिजे आणि 2-4 वडे असल्याशिवाय तळ भरणार नाही. वडे मंजूर. अरे रोजगार हमीचे काम लावतो ना, वड्याचे वग तळ्याकडे आणतो. अरे पण ते वडे व्हायला डोंगर पाहिजे ना. आणि आपल्या गावात तर डोंगर नाही आणि डोंगराशिवाय वडे नाही, वड्याशिवाय तळे नाही, तळ्याशिवाय नदी नाही आणि नदीशिवाय पाणी नाही. डोंगर म्हणतो. तुझ्या आईचं नवरा काय रतन खत्री काय सगळंच मंजूर करायला लागला तू. अरे गावात तमाशा आलाय, त्या तमाशातला विनोद सांगितला. आपल्याला तमाशा ठरवायला जायचंय. आणि मग रस्त्याने व्यवस्थित चला. चला चला चला. तर रसिक यानंतर आता सादर करण्यात आलं प्रियंका चोप्रा यांचं एक सुपरहिट आयटम सॉन्ग. चित्रपटाचं नाव आहे शूट आउट ॲट वडाला. गीतासाठी आवाज देत आहेत अमृता आणि कृष्णा निकम धुळेकर. आणि हे गीत तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहेत क्षमा दिलो की धडकन बेबी पूजा. तर सादर होत आहे बेबी पूजा समवेत एक सुपरहिट आयटम सॉन्ग. चित्रपटाचं नाव आहे शूट आउट.